सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दाओसला गेलेले आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तिथे चालू आहे. तिथे जगभरातल्या कंपन्या येतात आणि तिथे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती करायची, कशी करायची याच्यावरती चर्चा होते आणि किंबहुना इन्व्हेस्टमेंट पण होते. परंतु आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर सध्या आपले मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या कंपन्या ज्या आहेत किंवा देशातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासोबत एमओयू साईन करतात. एक त्यातली कंपनी म्हणजे लोधा ग्रुप ऑफ कंपनीसोबत त्यांनी एमओयू साईन केला. लोधा ग्रुप कोणाची आहे तर मंगल प्रभात लोढा, त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर, त्यांच्या मुलाची कंपनी, त्यांच्यासोबत मेमोरंडम साईन करतात. तिथे निखिल कामतला भेटतात, त्यांच्यासोबत काहीतरी डील होते आय गेस. त्याच्यानंतर बिर्ला ग्रुप ऑफ कंपनीसोबत काहीतरी डील करण्याचा प्रयत्न करतात. ह्याच गोष्टी तिथे दाओसला जाऊन करतात. बरं, हे दाओसला कसे जातात? हे तुमच्या पैशांवरती, तुमच्या माझ्या पैशांवरती ह्या ट्रिप होतात. म्हणजे आपण टॅक्स पेअर आहोत. माझा दाओसला जाण्याला बिलकुलही मुळातही विरोध नाहीये, परंतु तिथे जे एमओयू साईन होतात वेगवेगळ्या कंपन्यांसोबत, आता दरवर्षी तिथे जातात, परंतु ग्राउंडवरती किती इन्व्हेस्टमेंट होते याचाही आपण कधीतरी विचार करायला पाहिजे, एक नागरिक म्हणून, एक टॅक्स पेअर म्हणून. तुम्हाला सांगतो, वेगवेगळ्या कंपन्यांसोबत जेव्हा एमओयू साईन होतो, एमओयू म्हणजे काय, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, म्हणजे ते बाउंड नाही आहेत. एखादी कंपनीसोबत एमओयू साईन केला म्हणजे ते आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट करतीलच, याच्यासाठी ते बाउंड नाही आहेत. तर वेगवेगळ्या कंपन्या शक्कल काय लढवतात? सपोज आपल्यासोबत जर एक एमओयू साईन केला तर तेच एमओयू घेऊन दुसऱ्या स्टेटजवळ जातात, म्हणतात की महाराष्ट्र मला हे देतोय, तुम्ही काय देऊ शकता. म्हणूनच मग 1,00,000 करोडची कंपनी नागपूरला येणारी असते आणि काही दिवसानंतर अशी बातमी येते की ती गुजरातला गेली किंवा राजस्थानला गेली किंवा उत्तर प्रदेशला गेली. हे यासाठी होतं कारण आपल्याजवळ सिंगल विंडो अप्रुव्हल नाहीये. आता वेगवेगळ्या देशांजवळ काय, त्यांची एक टीम जाते, इन्व्हेस्टमेंट टीम जाते, ते इन्व्हेस्टमेंट घेतात, इमिडिएटली साईन होतं आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. कारण सिंगल विंडो अप्रुव्हल आहे. आपल्या इथे स्टेटचं पण घ्यावं लागतं आणि सेंटरचं पण घ्यावं लागतं. या गोष्टीमुळे होतं काय, या गोष्टीमुळे होतं आपल्या पैशांचा चुरडा. मला सांगा, डोनाल्ड ट्रम्प सारखा व्यक्ती त्यांच्या देशातल्या बिलिनियर लोकांना घेऊन बसतो, बिझनेसमॅन लोकांना घेऊन बसतो, त्यांना सरळ प्रश्न विचारतो की बाबा तू येत्या 2-3 वर्षामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करणार US मध्ये. मग ते सांगतात आम्ही 100 बिलियन करणार आहोत, 200 बिलियन, 50 बिलियन असं सांगतात. मला सांगा, ही पद्धत आपल्या इथे आपण लागू करू शकत नाही का? तुम्हाला जर खरंच परिस्थिती बघायची तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये किती वाईट परिस्थिती आहे. आपल्या जिल्हा परिषद शाळा बंद व्हायल्यात. एका टेबलवरती घेऊन सर्व उद्योगपतींना बसा, त्यांना विचारा की बाबा या सेक्टरमध्ये ही खूप म्हणजे दुरावलेलं सेक्टर आहे, याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला जेणेकरून आम्ही इन्सेंटिव्हाइज करू, तुम्हाला इथे ते सवलती देऊ. या गोष्टी आपल्यासोबत का होत नाही याचा मागचा जर विचार केला तर आपले राजकारणी बिझनेसमॅन लोकांना टेबलवरती बसू शकत नाही, परंतु बिझनेसमॅन लोक नक्कीच राजकारण्यांना टेबलवरती बसू शकतात. कारण आपला देश सध्या राजकारणी नाही तर उद्योगपती चालवायलेत. माझी विनंती आहे, तुम्ही बीजेपीचे असाल, काँग्रेसचे असाल, कोणत्याही पक्षाचे असा, परंतु प्रश्न विचारणं हा लोकशाही धर्म आहे, हा देशभक्ती, ही देशभक्ती आहे की मागचे जे एमओयू तुम्ही साईन केले होते त्याचं कन्व्हर्जन रेशो किती आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी जेवढे तुम्ही एमओयू साईन केले होते या वर्षी किती कन्व्हर्जन झालं, एकदा प्रश्न विचारायची हिंमत.